मोहित शेठ तुम्ही वेळा पहिले चालवते माझ्याकडं ओतूर ग्रामीण रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार 1 महिन्यापासून देण्यात आलेला आहे. आज आता बरेच वर्षापासून काम पूर्ण होऊन बंद अवस्थेत असलेले ग्रामीण रुग्णालय आमदार महोदय माननीय शरददादा सोनवणे यांच्या पुढाकाराने आपण आज ते सुरू केले. आज सच उद्घाटन नाही म्हणता येणार, फक्त ते कार्यान्वित करण्यात आले आहे. आता इथे उद्यापासून बाह्य रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग आणि नॉर्मल प्रसूती सुरुवातीच्या काळात आपण ह्या 3 सुविधा इथे उद्यापासून चालू करत आहोत. सर, या उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन झालं. इथं आपण आरोग्य सुविधा काय काय म्हणजे वाढलेल्या आहेत का पहिल्या याच्या ग्रामीण रुग्णालयापेक्षा? आत्ता सुविधा आपण वाढवलेल्या आहेत का काही? उपजिल्हा रुग्णालय नाही, हे ग्रामीण रुग्णालयामध्ये उपजिल्हा रुग्णालयाचं प्रस्तावित आहे ते. आता पूर्वीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रापेक्षा निश्चितच सुविधा किंवा ह्याचा नॉर्म वेगळा असतो, परंतु ते सुरू होण्यास अजून थोडासा वेळ आहे. जेव्हा शासन निर्णय होईल, पदनिर्मिती होईल, तेव्हा स्पेशालिस्ट डॉक्टर आपल्याला उपलब्ध होतील आणि मग त्या नॉर्मप्रमाणे आपल्याला आत्ता जो आपल्याकडं वैद्यकीय जो स्टाफ आहे तर तो प्राथमिक आरोग्य केंद्र जे होतं तोच स्टाफ इथं पुन्हा एकदा कंटिन्यू केला आहे? नाही, त्यांच्यातले थोडीशी मदत आपण घेणार आहोत. एक डॉक्टर, 1-2 सिस्टर, बाकीचे आपल्या इतर ग्रामीण रुग्णालयातून डेप्युटेशनवर 2 डॉक्टर आणि 4 सिस्टर्स देण्यात आले आहेत. त्यांच्या याच्यात आपण सध्या हे कामकाज चालू करत आहोत. आरोग्यविषयक ज्या मशिनरीज आहेत ज्या की ग्रामीण रुग्णालयाला लागतात त्या सगळ्या इथं बसलेल्या आहेत का? हो, ज्या इथल्या नॉर्म्सप्रमाणे अपेक्षित आहेत त्या बसून कार्यान्वित करून घेण्यात आल्या आहेत. राहिला प्रश्न एक्सरे मशीनचा, त्याला थोडीशी तांत्रिक अडचण आहे, परवानगीची वगैरे रेडिएशन परमिशन लागते. इथलं अजून हे नोंदणी नसल्यामुळे त्याला वेळ लागेल. साधारण त्याला किती कालावधी जाईल या सगळ्या प्रश्न? 1.5-2 महिने तरी लागतील त्याला. म्हणजे आपल्या थ्रू असतं की प्रशासनाला? प्रशासन म्हणजे ह्या संस्थेचं टॅन आणि पॅन बनवावं लागतं. तो शासन निर्णय आला की होईल, किंवा दुसरा पर्याय दिला आहे जुन्नरच्या नावाने रजिस्टर करायचं. ती जर परमिशन मिळाली तर मग लवकरच होईल. धन्यवाद.